आता हा ब्लॉग खूप मोठा होणार आहे. त्याआधी मी अपूचा बड्डेचा ड्रेस दाखवते. तर हा अपूला बड्डेला ड्रेस घेतला होता आणि आता तिचे पप्पा दिवाळी झाली तर निघाले होते. तर त्यांचीच मी पॅकिंग करत होती. तर ते जाणार होते आमच्या आधी आणि नंतर आम्ही जाणार होतो. त्यांची पॅकिंग वगैरे केली आणि आम्ही थोडा वेळ वर आलो होतो अपूला घेऊन. तर ती थोडा वेळ बाहेर गेली होती. नंतर तिचे पप्पा तिला वरती आणलं होतं फिरण्यासाठी. आता ते जाणार होते त्यामुळे त्यांना पण करमत नव्हतं, कारण की अपूला सोडून जायचं म्हटलं की त्यांना पण करमत नाही. आणि मग नंतर थोडंसं बरं खेळलो वगैरे तिच्यासोबत आणि ती पण आता कळायला लागलं तिला पण सर्व. तर दोघांना पण एकमेकाशिवाय काही करमत नाही. आता ते आधी जातील नंतर आम्ही जाऊ, कारण की माझा पेपर आहे त्यामुळं म्हटलं थोडे दिवस मी पण राहू, कारण की यायला जायला खूप त्रास होतो आणि नंतर मग आपू पण खूप जास्त परेशान करते. त्यामुळं म्हटलं थोडे दिवस राहूच या. आणि भाऊ पण माझा जाणार आहे, त्याच्यासोबत जाईल किंवा मग नंतर जाईल असा माझा विचार आहे. पण आता बघूया काय होतं. तर अपूचे पप्पा जाणार म्हणून आम्हाला कोणालाच करमत नव्हतं. आणि आता अपूला सध्या तर कळत नाही, पण तिला गेल्यानंतर कळेल की आता पप्पा जाणार म्हणून. कोण नेणार? अपूचा मामा नेईल ना. आता तर चालली ना भाऊ बिजीला घरी. होय आपू. आताच फोन केलता आणि किती लवकर आला. घातली नाही वाटत. डायपर घातली. कुठे जायचं आपू? लाज आली का? काय करायला? तस झोपी यायली काय? काय करायची बाई तुझी? बाय आपू. आता मला घ्यायला भाऊ आला होता. आता माहेरी जायचं होतं त्यामुळं मस्त पॅकिंग वगैरे केली होती आणि आपू पण छान अशा बॅग इकडल्या तिकडं करणं सुरू होत्या. आता खूप दिवसानंतर आईकडे चालली तर खूप छान वाटत होतं. बाय का? बाय. ते पातू दीदी. हवा लागायची, थंड थंड हवा. बाय गरमी. दीदी. कुठे दीदी? त्याला आला तेव्हापासून दीदी. आज तू बनलीच नाही. त्याला आता रिसोडला. हो ना अपूर्वा? हो मन. आम्ही आता रिसोडला चाललो. डिंडी आणि आणि आपू करमे ना. हो ना आपू? आपू हो मन. आपू नाही बोलत. आम्ही आत्ताच निघालो आता रिसोडला भाऊला घ्यायला. आपू कुठे गेला मामा? आलो कुठं? मम्मा कुठे आलो अप्पू आपण? कोण आलं? कुठे आलो अप्पू आपण? नानीच्या घरी आलो. वाव छान छान. क्या कर रहा हो तुम ये? हे कोण आहे आपू? या गट्टूला ओळखते का तू? आता माय बापरे माय तू सोन्याचा तोळा कोणाच आहे तू? इतकी कोणाचा आहे मामा? कशी करायची आरती? हे पिल्या मग तू कोणाच आहे तू?
आय व तू ना तिकडे पाय माझ्याकडे पाय माझ्याकडे तिला भूक लागली. भूक लागली हो. बाबा जवळ जाय बाबा जवळ बाबा 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 आल्या आल्या कामाला टिकली का? माय कामाने टिकली व आल्या आल्या फरशी पुसायला. ये मेरा सामान इतना सारा. हे बिल्या ए मारशील त्या मावशीला. हे नको मांडू शी 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 ते बाय ते बाबा. अबू चाल माझ्या मोठ्या बॅगी आणि ही आईनं केलेली पूजा. मस्त पूजा मांडली होती. छान 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 छान. आपू हे बघ छान छान. झोपी गेली. आता मी जेवण करणार आहे. आईने जेवायला वाढलं छान छान. आणि ती ना तिला काहीच नाही खाऊ घातलं कारण की ती खातच नव्हती. डायरेक्ट झोपीच गेली त्याच्यामुळं. मग आता मी जेवण करते पटकन आणि नंतर मग तिला खाऊ घालते. एवढं छान वाटायलं काहीच सांगू शकत नाही. एक नंबर. मी जेवण करते आता. मेहंदी काढली काल रात्री. पण केलं. आपू काय अजून उठलीच नाही आणि एवढं ऊन तापायला खूप जास्त. आणि हा आईनं असे लावले आता घाबरली मी. आईनं असे हार लावले मस्त. मी दिवाळीला म्हणजे लग्नाच्या आधी एवढं डेकोरेशन करायची. भारी भारी एकदम भारी मस्त छान एकदम छान वाटायचं. आणि तुम्हाला मी एक गोष्ट दाखवते. जेव्हा माझ्या लग्नाच्या आधी काय व्हायचं, मी सगळं डेकोरेशन करायची. सगळं सगळं मीच करायची. रांगोळ, फुलं, हार, बीर सगळं सगळं माझ्यावरच होतं ना. आणि आता मी नव्हती म्हणजे यावेळेस नव्हती. मागलच्या वेळेस तर होती मी, पण यावेळेस नव्हती ना मी. तर या लोकांनी काय केलं माहिती आहे, मी सांगते तुम्हाला. या लोकांनी ना हे असे काहीतरी हार लावलेत आणि ते इतके विचित्र दिसायले ना बघून की मलाच वेगळं वाटायला की यार असं कोण लावतं, कसं लावलं. हे बाय हे याच्यावर टाकून दिलं आणि हे काहीच व्यवस्थित केलं नाही. म्हणून मी सांगते प्रत्येक घरात एक तरी मुलगी पाहिजे. किती व्यवस्थित करते कामं वगैरे सगळं. पण असं जाऊ दे. आता मी ते व्यवस्थित लावून घेते आणि बाकी आता आप उठल्यावरच मस्त राहिली मम्मी. आणि हे माझं बॅग अजून काय लावलाच नाही पसारा. तर इकडून उजेड येतोय. तर इकडं केला राईस. इकडे याच्यात राईस लावलाय आणि राईस झाला. याच्यात काय आपूसाठी याच्यात वरण. आणि मी एवढा लसूण सोलला. एवढा लसूण मी सोलून ठेवला. आणि ही मुंगाची डाळ. भजे करायचे आम्हाला मुंगाचे. एकदम भारी बनवते मम्मी. तसं बनवणार. इकडून उजेडच यायला खूप जास्त. आता हे एवढे सारे सिक्के ठेवले पण हे आम्हाला काढून ठेवावं लागणार आहेत कारण की आपू खाऊन घेईल त्याच्यामुळे. आणि हे कसं लागते, बटनावरचे आहेत काय. वाव, हे असं काहीतरी आहे. खूप छान दिसतात अंधारात. फोटो घेऊन पण काढू शकतो ना असं.
हे असं काहीतरी आणलं. हे काय तू डीमार्ट मधून आणलं काय? हो का? एवढं सुंदर आहे. तर आपू झोपलेली आहे, तिला झोपू देते. कारण की ना ती जर उठली तर मग आम्हाला काहीच नाही करू देत. असं पण आम्ही काहीच करत नाही आहे, पण तरी पण थोडासा आरामच ठीक आहे. कारण की ती उठली की इकडे तिकडे खूप जास्त करते पसारा. त्यामुळे म्हटलं चला आपण आरामच करून घेऊया. आणि हे मम्मीचं घर माझंच आहे, पण मम्मीचं म्हणते मी. छान आहे ना. आणि एक गोष्ट दाखव, हा आमचा लग्नातला फोटो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.